ताजची सुरक्षा भेदल्याचंच हे दृश्य आज पाहायला मिळालंय। दोन्ही गाड्यांच्या नंबर प्लेटवर एकच नंबर आहे। MH01EE 2388 नंबरच्या गाड्या आहेत। ताज हॉटेल जवळ या गाड्या सापडल्यामुळे पोलीसही सतर्क झाले आहेत। दोन्ही गाड्या चालकांसह कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेले आहेत। चौकशी आता या ठिकाणी पोलिसांनी सुरू केली आहे। एकाच नंबरच्या दोन गाड्या आणि एकाच ठिकाणी कशा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। ताज हॉटेल आधीच हिटलिस्टवर असतं आणि याच ताज हॉटेलमध्ये 2008 ला दहशतवाद्यांनी हल्ला देखील केला होता। त्यामुळे इकडची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे आणि त्याच भागामध्ये एकाच नंबर प्लेटच्या एकाच कंपनीच्या दोन गाड्या, त्यामुळे आता अर्थातच प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। एकाच नंबर प्लेटच्या या दोन गाड्या कशा याचा आता पोलीसही तपास करतायत। ताज हॉटेलची सुरक्षा यामुळे भेदली गेली असं म्हणावं लागेल। वैदही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस थेट जोडले गेले आहेत। वैदही, अतिशय धक्कादायक अशी बातमी, ताज हॉटेलच्या परिसरातच या दोन गाड्या आढळल्या आहेत। नक्कीच नेईल, आपण बघतोय की खरं तर एखाद्या सिनेमासारखा खरं तर हा सीन आहे की एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या, त्याही मुंबईमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वावरत होत्या। मात्र चलन देखील या संदर्भात येत असल्यामुळे ओरिजिनल मालक जो आहे त्यांनी या आधी आरटीओ मध्ये पण तक्रार दाखल केली होती। पण आज योगायोगानं या दोनही गाड्या ज्या आहेत त्या ताज हॉटेलच्या बाहेर एकत्रपणे दिसून आल्या आणि आता मालक जे आहेत ते आतमध्ये तक्रार दाखल करताना बघायला मिळतात। आपण बघतोय की या ठिकाणी कुलाबा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये या गाडीचे ओरिजिनल मालक जे आहेत ते सध्या तक्रार दाखल करत असलेलं बघायला मिळत आहेत। खरं तर ताज हॉटेलच्या बाहेर जेव्हा आपल्या कस्टमरला सोडण्यासाठी ओरिजिनल मालक आपल्या गाडीसह त्या ठिकाणी होते, त्याच वेळेस ही डुप्लिकेट गाडी त्यांच्या बाजूनं जी आहे ती जाताना बघायला मिळाली होती। आणि एकूण जर बघितलं तर खरं तर नंबर प्लेट सेम आहे, गाडी देखील सेम आहे, अर्टिगा गाडी आहे आणि अर्टिगा गाडी जी आहे ती सध्या या ठिकाणी कुलाबा पोलीस स्टेशनच्या बाहेर उभी असलेली बघायला मिळते। आपण बघतोय की कुलाबा पोलीस स्टेशनच्या बाहेर या ठिकाणी ही अर्टिगा गाडी जी आहे ती येलो नंबर प्लेटमध्ये बघायला मिळत आहे, ज्याचा नंबर आहे MH01EE 2388। एकूण बघितलं तर या गाडीच्या आतमध्ये इतर नंबरचे कागदपत्र देखील बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे निश्चितच या गाडी संदर्भात सवाल खरं तर उपस्थित होतोय। नंबर देखील या ठिकाणी आहेत आणि एकूण बघितलं तर ही गाडी जेव्हा ताज हॉटेलच्या परिसरातून बाहेर निघत होती त्यावेळेस ओरिजिनल मालकानं खरं तर आपली गाडीचा नंबर सेम असल्याचं त्याला दिसून आलं आणि त्याने या गाडीवर खरं तर अशा पद्धतीने हात मारण्याचा प्रयत्न केला, मात्र ही गाडी थांबली नाही। अखेर लोकांच्या मदतीनं त्याने ही गाडी थांबवली आणि त्या ठिकाणी पोलिसांना त्याने पाचारण केलं। अगदी, आणि आता पोलीस तपासात नेमकं काय पुढे येतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। वैदही, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।